सर, आपल्या भागात उन्हाळ्यामध्ये आज बघत आहात आपण 35 ते 40 डिग्रीला टेम्परेचर जात आहे. तर अशा टेम्परेचरच्या काळामध्ये कोणती पिकं लावावीत आणि कोणती लावू नयेत? भाजीपाल्यामध्ये जर का बघायला गेलो आपण तर 35 ते 40 डिग्री टेम्परेचरला सहज काम करायचंय आपल्याला. कोणताही त्रास जास्त नको आहे आपल्याला, किंवा रिस्क किंवा मी जेवढी इन्व्हेस्ट केलोय त्याच्यापेक्षा पण जास्त नुकसान व्हायला नको. जर का असं म्हटलो आपण तर तुम्ही कलिंगड आहे, खरबूज आहे, तुमचं वांगी आहे, रेग्युलर भोपळा आहे, दुधी भोपळा आहे, ह्यातली पिकं लावलं, टोमॅटो आणि काकडी. जर का ह्यातली पिकं लावलो आपण तर ह्यामध्ये रिस्क कमी आहे. ही जरा जंगली टाईप मध्ये येतात आपल्याकडं. ह्याची इम्युनिटी वगैरे स्ट्रॉंग असतात. जे काही डॅमेज व्हायचे प्रकार आहेत हे थोडं कमी होतात. ह्याच्यामध्ये कोबी फ्लॉवर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे येतं. पण हेच जर का बघायला गेलो आपण की सिमला मिरची आहे, तुमची रेग्युलर मिरची आहे, आपली बीन्स आहे, कारला आहे, दोडका आहे, ह्याच्यामध्ये जर का काम करायचं म्हटलं आपण तर हाय टेम्परेचरमुळं फ्लॉवर ड्रॉपिंग असू दे, व्हायरसचा प्लॉट असू दे, पूर्ण प्लॉट बसू शकतात. आणि कुठलंही पीक आपल्या हातामध्ये असा प्रॉब्लेम आला की हातामध्ये कायच त्याचं उत्पादन आपल्याकडे येत नाही. त्याच्यामुळं तुम्ही पीक निवड करत असताना थोडं प्रॉफिट कमी झाला तरी चालतं, पण योग्य पीक निवडणं गरजेचं आहे. आणि जर का सिमला मिरची, रेग्युलर मिरची लावायची असली तर क्रॉप कव्हर करणं हे खूप गरजेचं आहे.